शुकर माना तुम्हाला बायको भेटली ना, तुम्हाला 2 टाइमचं चांगलं घरात बसून खायला भेटून राहिलं आराम. अहो नाहीतर बाकीच्या पोरायले जाऊन विचारा, त्याच्या नशिबीत कोणाच्या नशिबात जेवण आहे तर कोणाच्या नशिबात बायको नाही आहे. आता मी खात जाणार नाही, हे मला आवडत नाही असं हे करणं. ते भाजी कशी मीठ जास्त झालं, तिखट कमी, मसाला कमी, तेल कमी आहे. हा इथं कवाल्या करू नका. उठा लवकर लवकर, नाही घेऊन जा आता. मी लय कामं केली जरा, मी काही उचलत नाही आता, नेत नाही. मी काही तुमच्या घरातली नवकर नाही. मोलकरीत बनवून ठेवलाय तुम्ही मला. उचला आणि घेऊन जा तिकडे. लय नाही डोकं दुखून राहिलं. भज्यात कांदे कमी झाले काय? भजे ठेवा, भज्याला हात लावायचा. मग कांदे कमी झाले आणि भजी आडू भजे कसे काढले? असे भजे राहते काय? भजे असे गोल राहते, गोल. हा हे भजे का कोणा शिकवलं तुम्हाला गोल भजे काढायचे? हा कांदा भजे होते. लय बायचे कवाल्या करून राहिली इथं. करा तर करा, त्याला चांगलं आहे तर खाऊ घाला. असंच झालं आणि तसंच झालं. लहान नावं ठेवते बायकोले, लहान नावं ठेवते. अव शुकर माना तुम्हाला बायको भेटली ना, तुम्हाला 2 टाइमचं चांगलं घरात बसून खायला भेटून राहिलं आराम. अहो नाहीतर बाकीच्या पोरायले जाऊन विचारा, त्याच्या नशिबीत कोणाच्या नशिबात जेवण आहे तर कोणाच्या नशिबात बायको नाही आहे. तेच चांगले आहे. ज्यानं लग्नाने केले ना तेच चांगले आहे. त्याला एवढ्या बायकोची कटकट नाही ऐका लागत. ह्या बायका नवऱ्यासोबत रोज युद्ध करते, लढाई तर ते त्याने करावं लागन. मग बेकार आहे लग्न करून. मी आता केलं, जाऊ दे ना. काहून लढाई करते हे नाही समजत माणसाले. बाईचं कधी माणसं समजू शकत नाही. बाईच्या मनातलं कधी समजू शकत नाही माणूस. म्हणून लढाई होते, म्हणून झगडे होते. जर माणसानं बायकोच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर चुपचापच राहते बायको. तिच्या मनाले शांतता भेटते का नाही बा आपला नवरा आपल्या मतानं ऐकते. माझा दिमाग खराब झाला, मी काही जेवत काय नाही. खराब झाला? मातीनं भरला का तुमचा दिमाग? दिमाग खराब झाला. मी आता धाब्यावर आणत जाईल. आता जाऊच नका, ते पहिले उचलला तर करा, मग जा तिकडे जा. धाब्यावर आणत जाईल भाजी. मी आतापर्यंत स्वयंपाक केला तुमच्या घरातला, आता हे नेऊन ठेवा तुम्ही. धाब्यावर पाणी आणते, मी काही खात नाही. हे नेऊन ठेवा म्हटलं पहिले तुम्हाला. सारं सांडू उघड करून ठेवली.